वाशिम जिल्हा आरोग्य विभागामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदलीत घोटाळा झालाय। ऑर्डर एका ठिकाणाची आणि कर्मचारी कार्यरत दुसऱ्या ठिकाणी असा प्रकार लोकशाही मराठीकडून पुराव्यासह उघडकीस आणलेला होता। बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याची ही चर्चा आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या न करण्याचं सरकारचे आता स्पष्ट निर्देश आहेत। या सगळ्यावर लक्ष आपलं कायम असेल। थेट जाऊया परिषदेत, चित्रा वाघ बोलतायत। आपल्याला या सगळ्या आरोग्य सुविधांमध्ये मोठा बदल करावा लागेल। माझे प्रश्न आहेत, त्यांनी दिलेत उत्तर मला की यांना आम्ही निलंबित केले, पण फक्त निलंबनाने प्रश्न सुटत नाही। मला या संबंधित आरोग्य केंद्रामध्ये मंजूर पद किती आहेत आणि सध्या कार्यरत वैद्यकीय अधिकारी किती आहेत याचं उत्तर हवंय। आदिवासी आणि दुर्गम भागातील 24/7 प्रसूती सेवा सक्षम राहण्यासाठी कुठली देखरेख आणि मॉनिटरिंग यंत्रणा आज सरकारकडे उपलब्ध आहे? दुर्गम भागात डॉक्टर टिकावे यासाठी विशेष प्रोत्साहन भत्ता किंवा सेवा धोरणात बदल करण्याचा शासनाचा विचार आहे का? आणि त्याचबरोबरीने बायोमेट्रिक उपस्थित प्रणाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सक्तीची करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे? मंत्री महोदय। सभापती महोदय, आदरणीय चित्राताईंनी जो प्रश्न या विधान परिषदेतलं हे कामकाज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।